लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या शहरातील सिटी बसेसवर अचानक सर्जिकल स्ट्राईक करत परिवहन सभापती यांनी सिटी बसेसची सुरक्षा पाहणी केली आहे। यामध्ये गंभीर तांत्रिक बाबी आढळून आल्या असून आपत्कालीन दरवाजा उघडत नाही, सिटी बसमध्ये फर्स्ट एड बॉक्स नाही, फायर सिस्टीम उपलब्ध नाही, तसेच ड्रायव्हर आणि कंडक्टरसाठी ड्रेस कोड नाही, अशा अनेक गंभीर बाबी समोर आल्या असून प्रवाशांनी सुरक्षा राम भरोसे असल्याचं समोर आलंय। त्यामुळे संबंधित कंपनीवर कारवाईचे आदेश देखील यावेळी परिवहन सभापती फैजल खान कायम खान यांनी दिले। फ्लोरिंग, ड्रायव्हर कॅबिन सेफ्टी, फायर एक्सटिंग्विशर, फर्स्ट एड हे सगळे गोष्टी त्याच्यात इन्क्लूड होते, पण ते आम्हाला बसमध्ये काही दिसत नाही। त्याचं पण इन्स्पेक्शन कारवाई कशा प्रकारची ते करारांमध्ये लिहिलेलं आहे, कोणता क्लॉज कुठं बसवायचं आणि हे कुठं आहे आशिष सर करारानुसार कोणतीही यांच्यानुसार ते पुढील कारवाई करू। बोलो आज क्या क्या मिला, क्या क्या करणार है? एक्सपिरियंट कंडिशन आपली थोडीशी पोर आहेत त्याच्यामध्ये। पॅनिक बटन वगैरे सध्या आता वर्किंग मध्ये नाहीयेत, ते आपल्याला चालू करून ठेवावं लागतील। सर्व फर्स्ट एड बॉक्स, इमर्जन्सी एक्झिट किट ते पण थोडे वर्किंग मध्ये लागतील आपल्याला। आणि काय काय बघण्यात आलं? आणखी युनिफॉर्म वगैरे सगळ्यांकडे अवेलेबल नाहीत, ते पण आपल्याला करावं लागणार आहे त्याच्यामध्ये। आणि आणखी फायर एक्सटिंग्विशर याच्यासाठी आपल्याला ते बसून घ्यावं लागतील सेफ्टीसाठी, या इत्यादी गोष्टींची आपल्याला ही सर्व उणिवा तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसून आलेल्या आहेत। जी सुविधा त्यांनी द्याव्या लागतील करारानुसार, कोणतीही सुविधा नागरिकांसाठी बसमध्ये उपलब्ध नाहीत। 5 गाड्यामध्ये आपण सर्वे केला सर। 5 गाड्यामध्ये आपल्याला समान काढतील वेळ किती जणांजवळ भेटला? आपल्याकडे आणि 2 विद्यार्थ्याकडे भेटल्या खाली, 2 विद्यार्थ्याकडे 5 गाडीमध्ये। आता आम्ही केल्यामुळे 5 गाड्यामध्ये खाली 2च भेटले, बाकी गाडीमध्ये एकही नव्हतं। सेफ्टीसाठी काय काय केलेलं आहे गाडीमध्ये? सेफ्टीसाठी आता आपल्याला इमर्जन्सी एक्झिट ओपन होत नाही, इमर्जन्सी एक्झिट आता सध्या तर वर्किंग होत नाही। पॅनिक बटन नाहीये, फायर एक्सटिंग्विशर ते पण नाहीये, फर्स्ट एड बॉक्स नाहीये। हे कॉम्प्रोमाइज आहे का नाही सेफ्टी? प्रवासाची safety? अत्यावश्यक गोष्टी कोणत्याही उपलब्ध नाहीत बसमध्ये। मला आता काय कारवाई करणार? आता ह्याच्यामध्ये आम्ही त्याला आता रीतसर जी कारवाई आम्हाला करता येईल त्याला आम्ही फर्स्ट ऑफ ऑल नोटीस काढणार आहे, त्यानंतर त्याच्यावर आपण ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून बसून घेण्यात येतील। आता इथं निरीक्षण होताना पार्टी केली, 2,500 रुपये एका पॅसेंजरचे गेले, व्यवस्थापकाच्या खिशात स्वतः एका चोरानं हात टाकले। या बाबतीत तुम्ही काय करणार आणि पोलीस डिपार्टमेंटला काय निवेदन करणार? पोलीस डिपार्टमेंट हे आता आम्ही रिटर्न नोटीस मध्ये वगैरे त्यांना आम्ही हे करू की इथं थोडस जास्त वगैरे असं थोडस व्यवस्था करायची कोशिश करणार का? कारण काही सुविधा या ठिकाणी आढळून आलेल्या नाही। कॉन्ट्रॅक्ट रद्द करणार का त्यांचं? त्या अग्रीमेंट मध्ये त्या अग्रीमेंट नुसार आता बघावं लागेल त्याच्यामध्ये आम्हाला। त्या करारानुसार कारवाई काय करणार आपण? कोणत्या ब्रिज मध्ये कॉन्ट्रॅक्टर सोबत ही सुविधा देत नाही तर तुम्ही काय कारवाई करणार त्यांच्यावर? त्यांना काय पहिले नोटीस बजावणार काय? त्यांना काय करणार तुम्ही? पुढची काय तुमची कारवाईची काय आहे? आता ह्याच्यामध्ये आम्ही आता रीतसर त्यांना आम्ही हे काढू की ह्या सुविधा नाहीयेत, त्यांची लवकरात लवकर करारनाम्यानुसार पूर्तता करण्यात यावी अशी आम्ही त्यांना पहिली नोटीस काढू। किती दिवसात त्यांना पूर्तता करण्यासाठी नोटीस बजावणार तुम्ही? तसं आता आजच पाठवू। नोटीस पूर्तता करा। 5 दिवसाची आणि ऑफिसचे दुर्दशा समक्ष आहे ना की